आदरणीय डी.के. सांगावकर अर्थात दशरथ सांगावकर कोल्हापूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. काही व्यक्ती इतकं समृद्ध आयुष्य जगतात की त्यांच्या जगण्यानंतरही ते आपल्यातच कुठंतरी जिवंत असतात. आज आपण अशाच एका तेजस्वी, कर्तृत्ववान आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाला श्री डी.के. सांगावकर यांना शेवटचा निरोप देत आहोत. वयाची 98 वर्ष पूर्ण करत त्यांनी एक मोठा, प्रदीर्घ आणि प्रेरणादायी प्रवास पार पाडलेला आहे. ते एकाच वेळी प्रसिद्ध RCC बिल्डर कंपनीचे संस्थापक आणि नावाजलेले चित्रकार पण होते. ही दुर्मिळ संगती त्यांच्या व्यक्तिमत्वाची विशिष्ट ओळख आपणाला करून दिलेली आहे. जुन्या कोल्हापूरमध्ये जेव्हा आधुनिक वास्तुविज्ञानाची पावलं नुकतीच उमटत होती, तेव्हा सांगावकर सरांनी RCC बिल्डर कंपनी स्थापन केली. त्यांनी वेगवेगळ्या नदीवरती पूल बांधले. एक क्रांतिकारक पाऊल उचललं. त्यांनी केवळ इमारती बांधल्या नाहीत, त्यांनी विश्वास, गुणवत्ता आणि वेळेचं भान यांचा मजबूत पाया घातलेला होता. त्यांच्या हातून घडलेली बांधकामं म्हणजे फक्त भिंती नव्हे, तर माणसांच्या स्वप्नांना आकार देणाऱ्या वस्तू होत्या. दुसरीकडे ते हृदयातून उमटणाऱ्या रंगांचे जादूगार होते. त्यांच्या चित्रामध्ये कोल्हापूरचं सांस्कृतिक वैभव, ग्रामीण जीवनाचं रसाळ चित्रण आणि लोककलेचा आत्मा दिसायचा. त्यांचा कुंचला कधी मंदिराचे शांत भाव टिपायचा, तर कधी गोधडी शिवणाऱ्या आजीच्या चेहऱ्यावरची आठवणीतली स्मित रेषा साकारायचा. चित्र हे बोलतं असतं हे त्यांनी त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून सिद्ध केलेलं आहे. ते अतिशय नम्र, शांत, संयमी व्यक्ती आपणाला पाहायला मिळतात. प्रसिद्धीपासून लांब राहून त्यांनी कामाला पूजेसारखं मानलं. ते कुटुंबासाठी आधार होते, समाजासाठी मार्गदर्शक आणि आपल्या शिष्यांसाठी प्रेरणास्थान होते. एक संपलेलं आयुष्य पण अजरामर केलेल्या आठवणी. सांगावकर सर हे काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्यांच्या कार्याचा, कलेचा, माणुसकीचा सुगंध आपल्याला सदैव जाणवत राहील. त्यांच्या पवित्र आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शतशः नम्र अभिवादन करतो. राजकुमार चौगुले आणि चिंचवड. धन्यवाद.